गंगा गोदावरी नदीवर पुष्पवृष्टी आणि पूजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने संत गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत येथील दिंडी श्री क्षेत्र पैठण नगरीत दाखल झाली आहे। या यात्रा उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटकमधील अनेक संत महंतांसह शेकडो दिंड्या काल रात्री पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत। यामध्ये संत गोदड महाराज यांच्या जन्मस्थळ कर्जत येथील या दिंडीचे मोठ्या दिमागदार आणि मोठ्या उत्साहात आगमन पैठण शहरात झाले। या दिंडीचे प्रमुख प्रवीणदादा घुले यांनी गोदावरी गंगा पूजन करून ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी आणि गुलाबजलचे स्प्रे करून गंगा गोदावरीची साडीने ओटी भरून मोठ्या भक्तिभावाने पैठण शहरात प्रवेश केला। हा सोहळा बघण्यासाठी वारकरी आणि पैठण नगरीमधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व दिंडीतील वारकऱ्यांनी गंगा पूजन करून पैठण नगरीत 3 दिवसीय यात्रेत सहभागी होण्यासाठी हरिनामाचं नामस्मरण सुरू केलं आहे। यावेळी दिंडी प्रमुख प्रवीणदादा घुले यांनी गंगा पूजन दरम्यान गंगा गोदावरी नदीपात्रात शहराचे मलमूत्र दाखल होत असल्याने याच प्रदूषित गोदावरी नदीपात्रात भाविकांना स्नान करावे लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गौतम बनकर, MC न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।